नमस्कार मित्रांनो, मी शीतल. स्वागत आहे तुमचं ट्रू स्टोरी चॅनलवर. मित्रांनो, माणूस पैशाने श्रीमंत किंवा गरीब असू शकतो, पण मनाची श्रीमंती आणि माणुसकी रक्ताच्या नात्यात नाही तर कर्तव्यात दिसते. पतीच्या निधनानंतर पोटच्या लेकीला घेऊन रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका अगतिक आईला जेव्हा एका अनोळखी करोडपती शेठने आपल्या आलिशान हवेलीत आसरा दिला, तेव्हा सगळ्यांना वाटलं की हा फक्त एक उपकार आहे. पण त्या शेठच्या मनात आणि त्या हवेलीच्या भिंतींमध्ये एक असं भयानक रहस्य दडलेलं होतं, ज्याची किंमत त्या अनाथ मुलीच्या वडिलांनी आपल्या रक्ताने चुकवली होती. शेवटी असं कोणतं कर्ज होतं जे फेडण्यासाठी एका अब्जाधीशाने आपली संपूर्ण संपत्ती दोन रस्त्यावरच्या गरिबांच्या नावावर केली. आणि स्मशानभूमीत त्या शेठच्या चितेमधून अचानक गुलाबाचा सुवास का दरवळू लागला? डोळ्यात पाणी आणणारी आणि माणुसकीचा खरा अर्थ सांगणारी ही संपूर्ण कथा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. पतीच्या निधनानंतर 4 महिन्यांनी मुलगी जन्माला आली, तेव्हा सासू तिचं तोंड पाहून चिडली आणि तिने मला घरातून हाकलवून दिलं. मी लेकीला झोळीत घेऊन रस्त्यावर भीक मागत होते. माझ्या डोळ्यातून टिपटिप अश्रू गळत होते. तेवढ्यात एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, जर तू माझ्या घरात काम केलंस तर मी तुला राहायला जागा देईन आणि तुझ्या मुलीचा सांभाळही करेन. मी तयार झाले. त्यांनी माझ्या मुलीला शिकून सवरून डॉक्टर बनवलं. ते खूप सज्जन माणूस होते. पण एक दिवस त्यांचं निधन झालं. जेव्हा त्यांना स्मशानभूमीत नेण्यात आलं, तेव्हा त्याची चिता पाहून सगळ्यांचे होश उडाले. कारण गेल्या कित्येक वर्षापासून माझी मुलगी. हे देवा, काय तुझ्या या संपूर्ण जगात आम्हा अनाथ लोकांसाठी एकही छप्पर उरलं नाहीये का? मी थरथरत्या ओठांनी म्हणाले आणि आपल्या मांडीवर रडणाऱ्या सईला पदराआड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ते हिवाळ्याचे दिवस होते आणि कडाक्याच्या थंडीमुळे माझं शरीर कापत होतं. रात्रीची शांतता इतकी भीषण होती की मला माझ्या श्वासांची भीती वाटत होती. रस्त्याच्या एका कोपऱ्यात बसलेली मी स्वतःला जगातील सर्वात कमनशिबी बाई समजत होते. समोरचा रस्ता अगदी सामसूम होता. प्रत्येक काही मिनिटांनंतर एखादी सुसाट गाडी माझ्या जवळून निघून जायची. पण रस्त्याच्या कडेला बसलेली एक अगतिक आई आणि तिची लहान मुलगी कुणालाच दिसत नव्हती. माझ्या छातीत वेदनांचं वादळ उठलं होतं. शेवटी माझा गुन्हा काय होता जो मला ही शिक्षा मिळत होती? मी अजून त्याच विचारात बुडालेली होते. तेवढ्यात दूरवरून येणाऱ्या एका गाडीचा प्रखर प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडला. तो प्रकाश इतका तीव्र होता की मी माझा हात डोळ्यांसमोर धरला. मला वाटलं ही गाडी सुद्धा बाकीच्या गाड्यांसारखी सुसाट वेगाने निघून जाईल. पण कदाचित माझ्या नशिबात आजच्या रात्री आणखी अपमान लिहिला नव्हता. गाडीचा वेग कमी झाला आणि ती अगदी माझ्या जवळ येऊन थांबली. काळ्या रंगाच्या चकचकीत मोठ्या गाडीची काच हळूहळू खाली झाली. तेव्हा मी घाबरून माझ्या बाळाला आणखी घट्ट छातीशी कवटाळलं. गाडीच्या आतून पांढऱ्या केसांच्या एका आजोबांनी डोकावून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण डोळ्यात एक वेगळाच आपलेपणा होता. ते काही वेळ शांतपणे माझ्याकडे आणि मांडीवर असलेल्या बाळाकडे पाहत राहिले, जणू काहीतरी खोल विचार करत असावेत किंवा कदाचित कोणाला तरी ओळखण्याचा प्रयत्न करत असावेत. मग अचानक त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि ते वेगानं खाली उतरले. त्यांच्या चालण्याच्या पद्धतीत एक अस्वस्थता होती जी मला समजली नाही. बाळा, तू कोण आहेस आणि मध्यरात्री या इतक्या थंडीत इथे एकटी काय करत आहेस? त्यांच्या आवाजात हलका कंप होता, जो कदाचित थंडीमुळे नव्हता तर मनातील वेदनेमुळे होता. मी घाबरत घाबरत त्यांच्याकडे पाहिलं तर मला त्यांच्या डोळ्यात दया दिसली. मी काहीतरी बोलू इच्छित होते, पण थंडी आणि भुकेमुळे माझा आवाज गळ्यातच अडकला. मी फक्त नाही म्हणून मान हलवली. याचा अर्थ माझा कोणताही ठिकाणा नव्हता. माझ्या या शांत उत्तराने जणू त्यांचं मन आणखी दुःखी झालं. ते लगेच म्हणाले, नाही बाळा, असं होऊ शकत नाही की मी तुला या अवस्थेत सोडून निघून जाईन. बघ, तुझं बाळ थंडीनं निळं पडत चाललंय. देवासाठी माझं ऐक आणि गाडीत बस. मी तुला सुरक्षित ठिकाणी पोहोचवतो. मी तुला इथे रस्त्यावर मारण्यासाठी सोडू शकत नाही. त्यांच्या बोलण्यातला सूर इतका सच्चा आणि आपलेपणाने भरलेला होता की माझ्या मनातील भीती थोडी कमी झाली. मी माझ्या मुलीचं थंडीनं गार पडलेलं शरीर अनुभवू लागले. तेव्हा आईच्या मायेनं मला मजबूर केलं. मी थरथरत्या पावलांनी गाडीच्या दिशेने वाढले आणि
मागच्या शीटवर जाऊन बसले. गाडीच्या आत छान उबदार वाटत होतं, जणू काही हीटर चालू असावा. त्या उभेनं माझ्या गोठलेल्या शरीरात जणू जीव परत आला. ते आजोबा ड्रायव्हिंग सीटवर बसले होते आणि त्यांनी गाडी पुढे चालवली, पण ते सारखे आरशातून माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत एक प्रश्न होता, एक उत्सुकता होती, पण ते शांत होते. या उबदार वातावरणात मला थोडासा दिलासा मिळाला. तर माझे जुने दिवस पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागले. माझं नाव सावित्री आहे. काही काळापर्यंत मी अशी रस्त्यावर भटकणारी बाई नव्हते, तर एका सुखी घराची सून होते. माझे पती प्रकाश एका प्रायव्हेट कंपनीत ड्रायव्हर होते आणि आम्ही आमच्या छोट्याशा जगात खूप आनंदी होतो. मला आठवतंय, प्रकाश जेव्हा ड्युटीवरून परत यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याऐवजी एक छान हसू असायचं. ते नेहमी म्हणायचे, देवाने जर मनात आणलं तर एक दिवस आपलं आयुष्य नक्की बदलेल. माझ्या सासऱ्यांचा देहांत खूप आधीच झाला होता आणि प्रकाश यांना एक लहान भाऊ होता, ज्याचं नाव बबन. आमच्या लग्नाला अजून 2च वर्ष झाली होती आणि मी आई होणार होते. प्रकाश यांनी येणाऱ्या बाळासाठी खूप स्वप्न पाहिली होती. ते म्हणायचे, जर मुलगा झाला तर त्याला मोठा साहेब बनवीन आणि मुलगी झाली तर तिला डॉक्टर बनवीन, जेणेकरून ती गरीब आणि गरजू लोकांची मदत करू शकेल. पण त्यांना काय माहित होतं की नशिबाने आमच्यासाठी काय लिहून ठेवलंय. मला तो दिवस आजही नीट आठवतो, जेव्हा माझ्या घराच्या दारावर थाप पडली आणि मला बातमी मिळाली की प्रकाश यांचा अपघात झाला आहे. मला सांगण्यात आलं की ते शेटजींची गाडी चालवत होते आणि घाटाच्या रस्त्यावर समोरून येणाऱ्या गाडीला वाचवताना त्यांची गाडी दरीत कोसळली. या अपघातात प्रकाश यांनी जागीच दम तोडला होता. ही बातमी माझ्यासाठी आभाळ कोसळण्यासारखी होती. मी खूप आक्रोश करत होते, पण गेलेला माणूस कधीच परत येणारा नव्हता. गाडी अचानक एका झटक्यानं थांबली तेव्हा मी माझ्या विचारातून बाहेर आले. सिग्नल बंद होता आणि ते आजोबा अजूनही आरशातून माझ्याकडेच पाहत होते. त्यांनी मऊ आवाजात विचारलं, बाळा, तू सांगशील का की तू या अवस्थेपर्यंत कशी पोहोचलीस? तुझ्या घरचे कुठे आहेत? मी एक थंड सुस्कारा सोडला आणि माझी कहाणी सांगू लागले. आजोबा, माझे पती गेल्यानंतर माझं जगच उजाडलं. प्रकाश गेल्यावर माझ्या सासूबाईंचं वागणं माझ्याशी पूर्णपणे बदलून गेलं. त्याआधीही माझ्यावर फार काही खुश नव्हत्या, पण मुलाच्या कमाईमुळे शांत बसायच्या. प्रकाश यांच्या अंत्यसंस्काराला काही दिवस उलटत नाही तोच त्यांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली. त्या म्हणायच्या की तू माझ्या मुलासाठी पांढऱ्या पायाची ठरलीस, तूच त्याला खाऊन टाकलं. मी गरोदर होते आणि मला आरामाची, शांततेची गरज होती, पण घराच्या संपूर्ण कामाचा बोजा माझ्या खांद्यावर टाकण्यात आला. रोजचे भांडण, तंटे आणि शिवीगाळ माझं रोजचं जग बनलं होतं. त्या म्हणायच्या की आता माझ्या मुलाची कमाई येत नाही तर मी तुला फुकटच्या भाकऱ्या कशा घालू. मी सगळं काही मुकाट्याने सहन करून शांत राहायचे, कारण माझ्या पोटात प्रकाश यांची निशाणी वाढत होती. मला अशी आशा होती की बाळ जन्माला आलं की आजीचं मन वितळेल आणि कदाचित परिस्थिती सुधारेल. पण माझी ही आशा ही खोटी ठरली. 4 महिन्यानंतर जेव्हा मी त्या बाळाला जन्म दिला तेव्हा माझ्या सासूबाईंचा राग आणखीच वाढला. हॉस्पिटलच्या खाटेवर त्यांनी ओरडायला सुरुवात केली की एक तर मुलगा गेला आणि वरून ही पीडा गळ्यात पडली. मला वाटलं होतं की त्या नातीचा चेहरा पाहून जुन्या गोष्टी विसरतील, पण त्यांनी बाळाला कडेवर घेणं तर दूरच, पण तिच्याकडे पाहणं सुद्धा पसंत केलं नाही. घरी परत येताच त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगून टाकलं, सावित्री, कान उघडून ऐकून घे. या घरात फक्त तोच राहील जो काम सुरू करू शकेल. जर तुला इथं राहायचं असेल तर या मुलीला कुठल्या तरी अनाथ आश्रमात सोडून ये, नाहीतर तुझा रस्ता धर. मी एक आई होते. मी माझ्या बाळाला कशी सोडू शकत होते? मी त्यांचे पाय धरले, त्यांची खूप गयावया केली. आई, देवाचा तरी धाक ठेवा. ही तुमच्या मुलाची शेवटची निशाणी आहे. पण त्यांच्या मनात जराही दया नव्हती. एका संध्याकाळी त्यांनी माझं थोडंफार सामान घराबाहेर फेकून दिलं आणि दरवाजा आतून बंद केला. माझं बोलणं ऐकून ते आजोबा शांत झाले, पण मी पाहिलं की त्यांचे डोळे भरून आले होते. गाडी पुन्हा चालू झाली होती. मी माझी गोष्ट पुढे चालू ठेवत म्हणाले, आजोबा, सासूने घरातून हाकलून दिल्यानंतर मला वाटलं होतं की कदाचित माझा भाऊ मला आसरा देईल. आई वडील गेल्यानंतर या जगात तोच एक माझा हक्काचा माणूस उरला होता. मी रडत रडत माझ्या बाळाला छातीशी लावून
भावाच्या घरी पोहोचले. मला पाहताच वहिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. पण भावाने मला पाणी दिलं आणि बसवलं. जेव्हा मी त्याला सांगितलं की सासूने मला घरातून काढून दिलंय आणि आता माझ्याकडे राहायला जागा नाही, तेव्हा भाऊ माझ्याशी नजर चोरायला लागला. तेवढ्यात वहिनीने स्पष्ट शब्दात सांगितलं, सावित्री, तुला माहितीच आहे आजकाल किती महागाईचा काळ आहे. आमचे स्वतःचे खर्चे कसेबसे पूर्ण होतात आणि आमच्याकडे एवढं मोठं घरही नाहीये की आम्ही तुला आणि तुझ्या मुलीला इथे ठेवून घेऊ शकू. भावाने सुद्धा आपल्या बायकोच्या हा मिळवला आणि म्हणाला, सावित्री, तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी हताश आहे. मी तुला कायम माझ्या घरात नाही ठेवू शकत. चांगलं होईल जर तू स्वतःसाठी दुसरी काही सोय शोधलीस तर. आपल्याच माणसांनी माझं मन तोडलं होतं. मी तिथून उठले आणि रस्त्यावर भटकत राहिले. थेट रात्र झाली आणि मी थकून त्याच फुटपाथवर बसले जिथून तुम्ही मला तुमच्या गाडीत बसवलं. माझं बोलणं संपलं आणि गाडी एका खूप मोठ्या आणि आलिशान घरासमोर जाऊन थांबली. चौकीदाराने गेट उघडलं आणि गाडी एका मोठ्या पोर्चमध्ये थांबली. ते घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हतं, जिथे चहूकडे रोषणाई होती. नोकर चाकर इकडे तिकडे धावत होते. ते आजोबा गाडीतून उतरले आणि त्यांनी येऊन माझ्या बाजूचा दरवाजा उघडला. त्यांनी खूप आदराने म्हटलं, बाळा, हे तुझंच घर आहे. मी घाबरत घाबरत गाडीतून खाली उतरले. माझी जुनी साडी आणि मळलेले कपडे त्या आलिशान वाड्यात खूप विचित्र दिसत होते. पण शेठजींनी मला जराही कमीपणा जाणवू दिला नाही. त्यांनी नोकराला आवाज दिला आणि एका वयस्कर स्त्रीला म्हणजे शांताबाईंना बोलावून म्हटलं, शांताबाई, यांना वरच्या खोलीत घेऊन जा आणि यांच्यासाठी गरम पाणी आणि जेवणाची सोय करा. यांना कोणत्याही गोष्टीची अडचण आली नाही पाहिजे. त्यानंतर ते माझ्याकडे वळले आणि बोलले, माझं नाव दादासाहेब आहे आणि सगळे मला दादासाहेब शेठ म्हणतात. आजपासून तू या घराची अब्रू आहेस. तुला इथे कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. तू फक्त या घराची काळजी घे आणि तुझ्या मुलीचा चांगला सांभाळ कर. माझी इच्छा आहे की ही मुलगी शिकून सवरून खूप मोठ्या पदावर पोहोचली पाहिजे. मी पूर्णपणे चक्रावून गेले होते. एक अनोळखी माणूस माझ्यावर इतका मेहरबान का होतोय मला समजत नव्हतं. मी त्यांच्या उपकारांचे आभार कसे मानू. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, दादासाहेब, मी तुमचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तुम्ही माझ्यासाठी देव बनून आलात. नाहीतर आजच्या रात्री कदाचित मी आणि माझं बाळ जिवंत उरलो नसतो. त्यांनी एक मोठा श्वास घेतला आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात तोच एक वेगळाच त्रास आणि ओलावा होता जो मी काही वेळापूर्वी जाणवला होता. ते हळूच बोलले, बाळा, दुसऱ्याची मदत करणं हे माणसाचं कर्तव्य असतं आणि तसंही मला या मुलीच्या चेहऱ्यात माझा येणारा काळ दिसतोय. एवढं बोलून ते लगेच तिथून निघून गेले. जणू ते स्वतःचे डोळे माझ्यापासून लपवत असावेत जेणेकरून मी त्यांचे अश्रू पाहू नये. मला आणि सईला एक खूप सुंदर आणि उपदार खोली देण्यात आली. मऊ गादी आणि पोटभर जेवणामुळे आम्हाला सुखाची झोप लागली. पुढच्या सकाळी माझ्या आयुष्याची एक नवी सुरुवात झाली. दादासाहेबांनी मला घराच्या मालकिनीसारखा अधिकार दिला. मी सुद्धा संपूर्ण घराचा कारभार सांभाळून घेतला. नोकर चाकरही माझा आदर करायचे. वेळ निघत गेला आणि मी माझी मुलगी सई सोबत तिथे खूप सुखात राहू लागले. दादासाहेबांचं माझ्याशी वागणं खूप आपलेपणाचं होतं. पण सई सोबत त्यांचं असलेलं प्रेम पाहून मी नेहमी आश्चर्यचकित व्हायचे. ते जेव्हा कधी ऑफिसमधून परत यायचे तेव्हा सगळ्यात आधी सईबद्दल विचारायचे. तिच्यासाठी खूप खेळणी आणि महागडे कपडे आणायचे. बऱ्याचदा संध्याकाळी सईला आपल्या मांडीवर बसून खेळवायचे आणि तिला म्हणायचे, माझ्या बाळा, तुला खूप शिकायचं आहे. तुला डॉक्टर बनायचं आहे आणि दुःखी लोकांची मदत करायची आहे. तू तुझ्या बाबांचं नाव मोठं करशील. मी खोलीच्या दारापाशी उभे राहून हे सगळं पाहायचे आणि विचारात पडायचे की एका पोरक्या मुलीसाठी हे एवढी मोठी स्वप्न का बघत आहेत. ते तिला अगदी स्वतःच्या सख्या नातीसारखं प्रेम करायचे, किंबहुना त्याहूनही जास्त. कधी कधी रात्री जेव्हा मी पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात जायचे तेव्हा दादासाहेबांच्या खोलीची लाईट चालू असायची. एक दोनदा मी पाहिलं की ते आपल्या खुर्चीवर बसून कोणत्या तरी जुन्या फोटोकडे पाहत आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर इतकं अथंग दुःख असायचं की माझं काळीच कापायचं. एक दिवस मी हिम्मत करून त्यांच्या खोलीत चहा देण्यासाठी गेले तर ते त्या फोटोमध्ये इतके हरवून गेले होते की माझ्या पावलांचा आवाज ऐकून ते दचकले आणि त्यांनी लगेच तो फोटो डायरीच्या आत लपवून ठेवला.
मला असं जाणवलं की ते काहीतरी लपवत आहेत, असं काहीतरी जे त्यांच्या मनावर खूप मोठं ओझं बनून राहिलं आहे. मी विचारू लागले, शेठ साहेब, तुम्ही ठीक आहात ना? काही अडचण आहे का? त्यांनी ओढून ताणून हसत म्हटलं, नाही बाळा, काही नाही. बस म्हातारपण आहे. जुन्या आठवणी कधी कधी त्रास देतात. तू जा, आराम कर. मी तिथून परत तर आले, पण माझ्या डोक्यात प्रश्न घोंगावू लागले. शेवटी तो फोटो कुणाचा होता, ज्याला पाहून ते इतके रडायचे? मला असं वाटू लागलं की या महालासारख्या हवेलीच्या भिंतीमध्ये कोणतं तरी रहस्य दडलं आहे, जे अजून माझ्यासमोर यायचं बाकी आहे. दादासाहेबांची गरजेपेक्षा जास्त मेहरबानी आणि सईच्या भविष्यात त्यांची एवढी आवड, हे फक्त मानवी सहानुभूती असू शकत नाही. पण मी शांत राहिले आणि देवाचे आभार मानत राहिले की त्याने मला आणि माझ्या मुलीला छप्पर आणि इज्जत दिली. सई मोठी होत होती आणि वेळ वेगाने निघून जात होता, पण दादासाहेबांच्या डोळ्यातील ते लपलेलं दुःख सुद्धा वेळेसोबत आणखीन गडद होत चाललं होतं. वेळ आपल्या गतीने चालत राहिला आणि दादासाहेबांच्या आलिशान घराच्या सुरक्षित चार भिंतींमध्ये सई बालपणातून बाहेर पडून तारुण्याकडे वाटचाल करू लागली. दादासाहेबांची सावली तिच्या डोक्यावर एखाद्या घनदाट झाडासारखी होती, जी तिला जगातील प्रत्येक संकटापासून वाचवत होती. मी बऱ्याचदा पाहायचे की जेव्हा सई शाळेत जाण्यासाठी तयार व्हायची, तेव्हा दादासाहेब स्वतः पोर्चमध्ये उभे राहून तिची वाट पाहायचे. ते तिला गाडीत बसवायचे आणि ड्रायव्हरला वारंवार काळजीपूर्वक गाडी चालवायला सांगायचे, जणू ती कोणीतरी खूप मौल्यवान वस्तू असावी. संध्याकाळी जेव्हा ती परत यायची, तेव्हा ते आपलं सगळं काम सोडून तिचं बोलणं ऐकायचे, तिच्या शाळेच्या वह्या पाहायचे आणि जर कधी तिला एखाद्या विषयात अडचण आली तर तासनतास बसून तिला समजावून सांगायचे. सई शाळेत खूप हुशार आणि चपळ मुलगी मानली जायची. शिक्षकही तिचं कौतुक करताना थकत नव्हते आणि तिच्या प्रत्येक यशावर दादासाहेबांचा आनंद पाहण्यासारखा असायचा. मला आठवतंय, जेव्हा सईने 10वीची परीक्षा दिली, तेव्हा रिझल्टच्या दिवशी दादासाहेबांची अस्वस्थता सईपेक्षाही जास्त होती. ते डायनिंग रूम मध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत होते आणि सारखा गाडीचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होते. आणि जेव्हा सईने येऊन सांगितलं की तिने केवळ शाळेतच नाही तर पूर्ण बोर्डात पहिला नंबर मिळवला आहे, तेव्हा शेठ साहेबांचा चेहरा आनंदाने खुलून गेला. ते लहान मुलासारख्या टाळ्या वाजवू लागले. शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनात तर त्यांची मान अभिमानाने उंच झाली होती. ते सगळ्यात पुढच्या सीटवर बसले होते आणि त्यांची नजर स्टेजवर खेळली होती. जेव्हा अँकरने सईचं नाव पुकारलं, तेव्हा सगळ्यात आधी आपल्या जागेवरून उभे राहणारे दादासाहेबच होते. पूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठला आणि माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. सईने स्टेजवर जाऊन तिचं बक्षीस आणि ट्रॉफी घेतली आणि नंतर माईक हातात घेऊन तिने आपल्या या यशाचं श्रेय तिचे आजोबा म्हणजेच दादासाहेबांना दिलं. तेव्हा मी पाहिलं की त्यांच्या वृद्ध डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले होते. ते स्वतःला आवरू शकत नव्हते. फंक्शन संपल्यानंतर जेव्हा लोक त्यांचं अभिनंदन करायला आले आणि कोणीतरी विचारलं, शेठ साहेब, ही तुमची नात आहे का? तेव्हा त्यांनी लगेच सईला आपल्याजवळ ओढत अभिमानाने सांगितलं, हो, ही माझी नात आहे, ही आमची मुलगी आहे. मी एका बाजूला उभं राहून हे सगळं पाहत होते आणि माझं मन एका वेगळ्याच भावनेनं भरून आलं होतं. घरी परत येताना गाडीतलं वातावरण खूप आनंदी होतं, पण माझ्या मनात तोच जुना प्रश्न पुन्हा डोकं वर काढू लागला. मी हिम्मत करून विचारलं, शेठ साहेब, तुम्ही आमच्यावर इतकी मेहरबानी का करता? आम्ही तर तुमचे कोणीच लागत नाही. मी तुमच्या घरात काम करणारी एक बाई आहे आणि सई एक अनाथ मुलगी आहे. मग तुम्ही हिच्यावर स्वतःच्या सख्या नातीपेक्षाही जास्त प्रेम का करता? दुनियेतले लोक नको त्या गप्पा मारतात आणि मला कधी कधी भीती वाटते की तुमची ही मेहरबानी आमच्यावर असं ओझं बनू नये, जे आम्हाला कधी फेडताच येणार नाही. दादासाहेबांनी माझं बोलणं ऐकून एक दीर्घ श्वास घेतला आणि गाडीच्या काचेबाहेर पाहत शांत आवाजात म्हणाले, सावित्री बाळा, दुनियेच्या बोलण्याची काळजी करू नकोस. चांगलं वागणं हे माझं कर्तव्य असतं आणि तसंही मला या मुलीमध्ये माझं भविष्य दिसतं. मला तिच्या कपाळावर एक अशी चमक दिसते जी मला खात्री देते की ती खूप पुढे जाईल. तू या सगळ्या गोष्टी सोडून दे आणि फक्त तिच्या शिक्षणावर लक्ष ठेव. माझी इच्छा आहे की तिने डॉक्टर बनावं आणि या जगाने पाहावं की एक अनाथ मुलगी कुठपर्यंत पोहोचू शकते. त्यांचं उत्तर नेहमीप्रमाणे अर्धवट होतं, पण त्यांच्या बोलण्यातली जी सच्चाई होती ती मला शांत करायची.
तरीही माझं मन सांगत होतं की ही गोष्ट फक्त उपकारीची नाहीये. असं कोणतं तरी रहस्य आहे जे ते आपल्या छातीशी बाळगून आहेत. असं कोणतं तरी कारण नक्कीच आहे ज्यामुळे ते आम्हाला इतकं प्रेम देत आहेत. वर्षांचा हा प्रवास पाण्याच्या प्रवाहासारखा निघून गेला आणि तो दिवसही आला ज्याची दादासाहेब सगळ्यात जास्त वाट पाहत होते. सईने 12वीतही रेकॉर्ड ब्रेक मार्क मिळवून यश संपादन केलं आणि आता मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची वेळ आली होती. दादासाहेबांनी सईसाठी सगळ्यात चांगली पुस्तकं आणि ट्युशनची सोय केली होती आणि ते स्वतःही तिचा हुरूप वाढवत असायचे. ज्या दिवशी मेरिट लिस्ट लागणार होती त्या दिवशी आम्ही सगळे देवाकडे प्रार्थना करत होतो आणि मग जेव्हा सईचं नाव शहरातल्या सगळ्यात मोठ्या सरकारी मेडिकल कॉलेजच्या लिस्टमध्ये आलं तेव्हा त्या दिवशी दादासाहेबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी फक्त गल्लीतच नाही तर पूर्ण शहरात मिठाई वाटली आणि गरिबांना जेवण घातलं. ते ज्याला कोणाला भेटायचे त्याला अभिमानाने सांगायचे की माझी मुलगी डॉक्टर बनणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक अशी चमक होती जणू त्यांच्या आयुष्यातली एखादी खूप मोठी आणि अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण झाली असावी. सई सुद्धा जेव्हा पहिल्यांदा पांढरा कोट घालून आणि गळ्यात टेटेस्कोप अटकून त्यांच्या समोर आली तेव्हा ते आनंदाने रडू लागले. ते आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी सईच्या कपाळाचा मुका घेतला. सईने पुढे होऊन त्यांच्या पाया पडत म्हटलं, आजोबा, जर तुम्ही नसतात तर कदाचित आज मी लोकांची घरी भांडी घासत असते किंवा एखाद्या फॅक्टरीत मजुरी करत असते. हा पांढरा कोट आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळेच आहे. तुम्ही मला ते आयुष्य दिलं ज्याचा मी कधी विचारही करू शकत नव्हते. तुम्ही माझ्यासाठी माझ्या वडिलांपेक्षा कमी नाहीत. दादासाहेबांनी सईच्या डोक्यावर हात ठेवला आणि जड आवाजात म्हणाले, नाही बाळा, ही तुझी स्वतःची मेहनत आणि तुझ्या आईच्या प्रार्थनांचं फळ आहे. यात माझी काहीच करामत नाहीये. मी तर फक्त एक माध्यम आहे. देवाने तुझी मदत करण्यासाठी माझी निवड केली होती आणि कदाचित हाच माझ्या आयुष्याचा उद्देश होता. मी एका बाजूला उभं राहून देवाचे आभार मानत होते आणि मनातल्या मनात दादासाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते की हे देवा, या देव माणसाला नेहमी सुखात ठेव ज्याने आम्हा अनाथांना इतकी इज्जत दिली. पण माझ्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही एक प्रश्न दबा धरून बसला होता की शेवटी एक अनोळखी माणसाने आपलं पूर्ण आयुष्य आणि संपत्ती आमच्यावर का उधळली. सई आता एक हुशार डॉक्टर बनली होती आणि तिने आपली प्रॅक्टिस सुरू केली होती. आमचं आयुष्य गरिबीच्या अंधारातून बाहेर पडून सुखाच्या प्रकाशात आलं होतं. आम्ही आता नोकरांसारखे नाही तर घरच्या हक्काच्या माणसांसारखे राहत होतो. दादासाहेबांनी आम्हाला इतकं मान दिला होता की नोकर सुद्धा मला मोठ्या मालकीनबाई आणि सईला छोट्या मालकीनबाई म्हणून हाक मारायचे. आयुष्य अगदी आरामात चाललं होतं की एका संध्याकाळी नशिबाने न्यायाचा असा खेळ दाखवला जो पाहून माझा थरकाप उडाला. हिवाळ्याची एक थंड संध्याकाळ होती आणि रात्र होत आली होती. बाहेर आभाळात काळे ढग दाटून आले होते आणि हलकी रिमझिम सुरू होती. तेवढ्यात गेटच्या चौकीदाराने येऊन सांगितलं की कोणीतरी म्हातारी बाई तुम्हाला भेटू इच्छित आहे. मी आश्चर्याने विचारलं, कोण आहे? तर तो म्हणाला, मोठ्या मालकीन. त्या स्वतःचं नाव सांगत नाहीयेत, फक्त रडत आहे आणि म्हणत आहेत की सावित्रीला बोलवा. मी घाबरले की या वेळेला कोण असू शकतं आणि माझं नाव कसं काय जाणतं. मी सईसोबत छत्री घेऊन गेटच्या दिशेने गेले. गेटच्या बाहेर रस्त्यावरील फिकट पिवळ्या प्रकाशात एक अशक्त बाई उभी होती जी पावसात भिजत होती. तिचे कपडे मळालेले आणि फाटलेले होते आणि चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता. ती थंडीनं थरथर कापत होती. मी नीट निरखून पाहिलं तर माझे पाय तिथेच थिजले आणि माझा श्वास अडकला. त्या दुसरं कोणी नसून माझ्या सासूबाई होत्या. ही तीच बाई होती जिने माझ्या तरुणपणाच्या आणि ताकदीच्या गर्वात मला धक्के मारून घराबाहेर हाकलून दिलं होतं. जिने माझ्या निष्पाप बाळावरही दया दाखवली नव्हती. आज ज्या आजारपणामुळे आणि म्हातारपणामुळे पूर्णपणे खचवून गेल्या होत्या. त्यांची कंबर वाकली होती आणि डोळ्यांची नजरही कमजोर झाली होती. त्यांना कुठून तरी समजलं होतं की त्यांची सून आणि नात आता शहरातील सगळ्यात मोठ्या शेडच्या घरी राहतात आणि नात डॉक्टर बनली आहे. त्या मला पाहताच अडखळत पुढे आल्या आणि माझ्या पाया पडू लागल्या. सावित्री बाळा. सावित्री, मला ओळखलं. मी तुझी सासू आहे. देवासाठी मला माफ कर.
मी तुझ्यावर खूप जुलूम केले. मी भरकटले होते. मला माझ्या कर्माची शिक्षा मिळाली. माझ्या लहान मुलाने बबनने लग्नानंतर मला सोडून दिलं आणि सगळी मालमत्ता विकून आपल्या बायकोला घेऊन बाहेर निघून गेला. आता मला कुठेही आसरा नाहीये. मी दररोज ठोकरा खात फिरते. लोक मला आता भीकही घालत नाहीत. देवासाठी मला तुझ्याकडे ठेवून घे. मी तुझी नोकरानी बनून राहीन. फक्त मला राहण्यासाठी छप्पर दे. मी माझ्या सासूबाईंना या अवस्थेत पाहिलं तेव्हा माझे जुने सगळे जखम पुन्हा ताजे झाले. माझं मन रडू लागलं. ती भयानक आणि भीतीदायक रात्र माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागली, जेव्हा त्यांनी मला दूध पित्या बाळासोबत थंडीच्या रात्री घरातून बाहेर हाकलून दिलं होतं. त्यांचे ते विषारी शब्द माझ्या कानात गुंजू लागले की तू पांढऱ्या पायाची आहेस आणि या मुलीला अनाथाश्रमात सोडू नये. तेव्हा त्यांनी हा विचार केला नव्हता की मी कुठे जाईन. मी त्या रात्री त्यांचे पाय धरले होते, पण त्यांनी मला लाथ मारली होती. माझं मन एका क्षणासाठी वितळलं की शेवटी या माझ्या मृत पतीची प्रकाशची आई आहे आणि म्हातारीही आहे, पण तरीही माझा आत्मा आणि माझा स्वाभिमान जागा झाला. ही तीच बाई होती जिने माझ्या मातृत्वाचा पोरखेळ केला होता आणि माझ्या मुलीला मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. मी स्वतःला सावरलं आणि खंबीर आवाजात म्हणाले, आई, मी तुम्हाला मनापासून माफ केलं, कारण मी तुमच्यासारखी पाषाण हृदयी नाहीये. तुम्ही माझ्या प्रकाशची आई आहात, म्हणून तुमचा आदर आपल्या जागीच आहे. पण मी तुम्हाला या घरात माझ्यासोबत ठेवू शकत नाही. मी तो काळ विसरलेली नाही जेव्हा मला आणि माझ्या मुलीला तुमची सगळ्यात जास्त गरज होती. तेव्हा तुम्ही आम्हाला नाकारलं होतं. आम्ही फुटपाथवर झोपलो, आम्ही भुकेलो राहिलो. तेव्हा तुम्हाला आमची आठवण आली नाही. तेव्हा तुम्हाला तुमची नात आठवली नाही. आज देवाने आम्हाला इज्जत दिली तर तुम्हाला नातं आठवलं. मी तुम्हाला माफ करते, पण तुमच्यासोबत राहू शकत नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे. सई चुपचाप हे सगळं पाहत होती. तिच्याही डोळ्यात अश्रू होते, पण ती मला थांबायला आली नाही, कारण तिलाही माहीत होतं की आम्ही किती दुःख सहन केलं आहे. सासूबाई खूप गयावया करत होत्या, खूप रडत होत्या, पण मला माहीत होतं की नाती मजबुरी आणि स्वार्थावर टिकत नाहीत. मी माझ्या पर्समधून काही पैसे काढून त्यांच्या हातात दिले आणि ड्रायव्हरला सांगितलं की यांना बस स्टँडपर्यंत सोडून ये आणि जर त्यांना दुसरीकडे कुठं जायचं असेल तर भाड्याचे पैसेही देऊन टाक. त्या रडत रडत गाडीत बसल्या आणि निघून गेल्या. सईने मला मिठी मारली आणि म्हणाली, मम्मी, तू अगदी योग्य केलंस. जे लोक वाईट काळात साथ सोडतात आणि जुलमाच्या सगळ्या सीमा पार करतात त्यांना चांगल्या काळात सोबत राहण्याचा अधिकार नसतो. त्या रात्री मला खूप सुखाची झोप लागली. जणू माझ्या छातीवरून अनेक वर्षाचं ओझं उतरलं होतं आणि देवाने मला न्याय दिला होता. या घटनेनंतर काही दिवसांनी घरचं वातावरण उदास राहू लागलं. दादासाहेब, जे आमच्या आयुष्याचा मुख्य आधार होते आणि नेहमी हसत खेळत असायचे, ते अचानक आजारी पडू लागले. त्यांचा खोकला वाढला आणि चेहरा पांढरा पडू लागला. सईने त्यांचा चेकअप केला आणि काही टेस्ट करून घेतल्या. तेव्हा समजलं की यांना हृदयाचा गंभीर आजार आहे आणि त्यांचं हृदय खूप कमजोर झालं आहे. आता आपण त्यांना जास्त ताणतणाव किंवा धक्का देऊ शकत नव्हतो. आम्ही शहरातील मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं, प्रत्येक प्रकारचा महागडा इलाज केला, पण त्यांची प्रकृती सतत खालावतच चालली होती. अशक्तपणा इतका वाढला होता की उठणं बसणंही कठीण झालं होतं. मी आणि सई दिवस रात्र त्यांच्या सेवेत हजर असायचो. सई तर हॉस्पिटलमधून सुट्टी घेऊन त्यांच्या उशाशी बसून राहायची आणि आपल्या हाताने त्यांना औषध भरवायची. ते बऱ्याचदा अर्धवट ग्लानीत माझा आणि सईचा हात पकडायचे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे. एक रात्र जेव्हा मी त्यांच्या खोलीत त्यांची विचारपूस करायला गेले, तेव्हा ते जागेच होते आणि छताकडे पाहत होते. त्यांनी मला पाहिलं तर इशाराने जवळ बोलावलं आणि माझा हात आपल्या थंड आणि कमजोर हातांमध्ये घेऊन बोलले, सावित्री बाळा, आता माझी वेळ जवळ आलीये. आता मी शांततेनं मरू शकतो. मी माझं कर्ज फेडलं आहे. माझ्या खांद्यावर जे ओझं होतं ते आता हलकं झालंय. मी आता प्रकाशशी नजर मिळवू शकेन. मला त्यांची ही प्रकाश बद्दलची आणि कर्जाची गोष्ट अजिबात समजली नाही. मी आश्चर्याने म्हणाले, शेठजी, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही आमच्याकडून कोणतं कर्ज घेतलंय? उलट आम्ही तुमचे उपकृत आहोत. तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर फेडू शकत नाही. तुम्ही अशा गोष्टी बोलू नका. हे फक्त एका रहस्यमय हसण्यासोबत वर आकाशाकडे बोट दाखवून म्हणायचे,
हे सगळं त्याचाच खेळ आहे. मी तर फक्त एक माध्यम होतो. पण लक्षात ठेव, खऱ्या वारसदारापर्यंत सगळं काही पोचलं आहे. आता मला कोणताही पश्चाताप नाही. त्यांचं बोलणं एखाद्या कोड्यासारखं वाटायचं, पण त्यांच्या डोळ्यात मृत्यूची भीती पाहून माझं काळीज कापायचं. अखेर तो दुर्दैवी क्षण आलाच, ज्याची भीती होती. हिवाळ्याची एक उदास आणि शून्य संध्याकाळ. दादासाहेब आम्हाला रडत तळमळत सोडून या जगातून निघून गेले. त्यांच्या जाण्याची बातमी पूर्ण शहरात आगीसारखी पसरली. हे ऐकताच लोकांची गर्दी उसळली. पूर्ण गल्ली दुःखात बुडाली होती, कारण ते सर्वांसाठी एखाद्या देव माणसासारखे होते. शहरातील मोठे मोठे लोक त्यांच्या अंतिम संस्कारासाठी आले. ते लोकही आले जे त्यांच्या जिवंतपणी कधी त्यांची साधी विचारपूस करायलाही आले नव्हते. आणि दूरचे नातेवाईकही अचानक समोर आले, जे कदाचित त्यांच्या संपत्तीच्या आशेने खोटे अश्रू गाळत होते आणि कानात हळूहळू कुजबुजत होते. अंतिम संस्काराची वेळ झाली तेव्हा एक अद्भुत आणि थक्क करणारा नजारा पाहायला मिळाला. जेव्हा त्यांच्या पार्थिवाला स्नान घालण्यात आलं तेव्हा त्यांचा चेहरा एका वेगळ्याच प्रकाशाने चमकत होता. आणि जेव्हा त्यांना स्मशानभूमीत नेण्यात आलं तेव्हा तिथे अचानक गुलाबासारखा मातीचा सुगंधी सुवास पसरला. तो सुवास इतका तीव्र आणि मनाला शांती देणारा होता की तिथे उपस्थित असलेला प्रत्येक माणूस चकित झाला. लोक एकमेकांचे चेहरे पाहू लागले की ही सुवास कुठून येतोय. हा कोणताही साधा इत्राचा सुवास नव्हता. असं वाटत होतं जणू काही दैवी सुगंध चहूकडे पसरला असावा. आणि जेव्हा त्यांची चिता रचली गेली तेव्हा लाकडही अशी पेटत होती जणू सगळं काही आपोआप होत असावं. तिथं उपस्थित असलेल्या पंडितजींनी मोठ्या आवाजात म्हटलं, देवाची अशी कृपा त्याच माणसावर होते ज्याने आयुष्यात खूप मोठं पुण्य केलं असेल. असं काहीतरी चांगलं काम जे देवाला खूप आवडलं असेल. लोक त्यांच्या चांगल्या कामांच्या गोष्टी करू लागले आणि श्रद्धेने त्यांच्या चितेच्या राखेला प्रणाम केला. मी आणि सई एका कोपऱ्यात उभे राहून रडत होतो. आमच्यासाठी तर ते देवापेक्षा कमी नव्हतं. ज्यांनी आमचं आयुष्य बदलून टाकलं होतं ते आमचा एकमेव आधार होते, आमचे कैवारी होते. पण माझ्या कानात दादासाहेबांचे ते शेवटचे शब्द वारंवार गुंजत होते की मी माझं कर्ज फेडलं आहे. मला माहित होतं की त्यांच्या मृत्यूनंतर एक असं रहस्य समोर येणार आहे जे माझ्या पायाखालची जमीन सरकून टाकेल आणि मला समजेल की ते कोणत्या कर्जाबद्दल बोलत होते. दादासाहेबांचे दूरचे नातेवाईक, ते त्यांच्या जिवंतपणी कधी त्यांच्या घरी फिरकलेही नव्हते, आज त्यांच्या डायनिंग रूम मध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांची नजर घरातील महागड्या सामानावर आणि मालमत्तेवर खेळली होती. मी आणि सई एका कोपऱ्यात बसून रडत होतो. तेवढ्यात दादासाहेबांचे जुने वकील मिस्टर खुराना आपली ब्रीफकेस घेऊन आत आले. ते येताच पूर्ण खोलीत शांतता पसरली. सगळ्यांची नजर त्यांच्या हातातील फाईलवर टिकली होती. सगळेच जाणून होते की दादासाहेब अब्जावधींच्या संपत्तीचे मालक होते आणि त्यांना स्वतःचं असं कोणतंही अपत्य नव्हतं. त्यामुळे प्रत्येक जण मनातल्या मनात स्वतःला त्यांचा वारस समजत होता. वकील साहेबांनी सगळ्यांकडे निरखून पाहिलं, मग गळा साफ करत बोलले, तुम्ही सगळे जाणताच की दादासाहेब खूप मोठ्या मनाचे माणूस होते. त्यांनी आपल्या जिवंतपणी आपले सगळे निर्णय घेतले होते आणि माझ्याकडे त्यांची कायदेशीर वसियत उपलब्ध आहे जी त्यांनी पूर्ण शुद्धीवर असताना बनवून घेतली होती. एवढं ऐकताच नातेवाईकांचे कान टवटवीत झाले. तेवढ्यात एक धष्टपुष्ट बाई, जी स्वतःला दादासाहेबांच्या आत्याची मुलगी सांगत होती, लगेच म्हणाली, वकील साहेब लवकर सांगा, दादा भैया आमच्यासाठी काय सोडून गेलेत? शेवटी आम्हीच त्यांचे रक्ताचे नातेवाईक आहोत ना. वकील साहेबांनी आरामात फाईल उघडली आणि वाचायला सुरुवात केली. मी दादासाहेब पूर्ण शुद्धीवर असताना हे इच्छापत्र लिहित आहे की माझ्या मृत्यूनंतर माझी सर्व चल अचल संपत्ती, माझा बँक बॅलन्स आणि हे माझं घर, माझी मानलेली मुलगी डॉक्टर सई आणि तिची आई सावित्री यांच्या नावावर करण्यात यावे. एवढं ऐकतात जणू खोलीत बॉम्ब फुटला. सगळ्यांचे चेहरे आश्चर्य आणि रागाने लालबुंद झाले. जे नातेवाईक तोपर्यंत रडण्याचं नाटक करत होते ते अचानक आपले खरे रंग दाखवू लागले आणि ओरडू चिरडू लागले की हे कसं होऊ शकतं, ही वसियत खोटी आहे. दादासाहेब काही वेडे नव्हते जे आपली सगळी संपत्ती या दोघं किरकोळ बायकांच्या नावावर करून जातील. या बायका तर त्यांच्या घरात काम करणाऱ्या होत्या. नक्कीच सावित्रीने दादासाहेबांवर काहीतरी जादू टोना केला आहे किंवा खाण्यापिण्यात काहीतरी मिसळून त्यांना आपल्या वशात केलं होतं. म्हणूनच त्यांनी ही वसियत लिहिली. त्यांच्या या गप्पा ऐकून माझं रक्त उसळू लागलं. सई रागाने उभी राहिली, पण
मी तिचा हात पकडून तिला खाली बसवलं. वकील साहेबांनी टेबलवर जोरात हात मारला आणि सगळ्यांना गप्प करत खंबीर आवाजात म्हणाले, खबरदार, जर कुणी दादासाहेबांच्या चारित्र्यावर बोट उचललं किंवा त्यांच्यावर कोणताही आळ आणला तर ही वसियत पूर्णपणे कायदेशीर आहे आणि कायद्याच्या नजरेत अगदी खरी आहे. दादासाहेबांनी मला आधीच सांगितलं होतं की त्यांच्या जाण्यानंतर तुम्ही लोक असाच तमाशा करणार. म्हणूनच त्यांनी या वसियतीसोबत एक खाजगी पत्रही सोडलं आहे, जे फक्त सावित्रीच वाचू शकतात. आणि त्यांच्या घराची, मालमत्तेची सर्व कागदपत्र आणि तिजोरीची चावी आता सावित्रीजींची जबाबदारी आहे. वकील साहेबांनी त्या लालची नातेवाईकांना साप डावलून एक बंद पाकिट आणि एक छोटी सोनेरी चावी माझ्या तळहातावर ठेवली आणि म्हणाले, सावित्रीजी, ही दादासाहेबांच्या खाजगी तिजोरीची चावी आहे, जी त्यांच्या बेडरूम मध्ये ठेवली आहे. त्यांनी खास करून सांगितलं होतं की त्यांच्या जाण्यानंतर तुम्ही ती सगळ्यात आधी उघडावी. यात तुमच्यासाठी असं काहीतरी आहे जे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. हे सगळं इतकं अचानक घडत होतं की माझं डोकं सुन्न झालं होतं. नातेवाईक अजूनही ओरडत होते आणि धमक्या देत होते की ते कोर्टात जातील, ते ही वसियत मानणार नाहीत. पण वकील साहेबांनी पोलिसांना बोलवण्याची धमकी देऊन सगळ्यांना शांत केलं. मी थरथरत्या हाताने ची चावी आणि पाकिट घेऊन उभे राहिले. मी दादासाहेबांच्या खोलीच्या दिशेने निघाले. सई सुद्धा मला आधार देण्यासाठी माझ्या सोबत होती. दादासाहेबांची खोली अगदी तशीच होती जशी ते आत्ता सोडून गेले असावेत. खोलीत त्यांच्या इत्राचा सुवास अजूनही दरवळत होता, जो माझ्या मनाला आणखीनच उदास करत होता. माझी नजर त्यांच्या रिकाम्या खाटेवर पडली तेव्हा माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. मी कापत्या हाताने चावी लावली आणि एका हलक्या आवाजासोबत तिजोरी उघडली. तिजोरीच्या आत ना सोनं होतं ना हिरे जवाहरात. तिथे फक्त एक जुनी डायरी आणि एक फोटो ठेवला होता. मी घाबरत घाबरत तो फोटो उचलला आणि जशी माझी नजर त्या फोटोवर पडली तशी माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या तोंडातून एक हलकी किंकाळी निघाली आणि मी तिथेच चटईवर खाली बसले. सई घाबरून माझ्या जवळ आली आणि जेव्हा तिने तो फोटो पाहिला तेव्हा तीही चकित झाली. तो कोणताही साधा फोटो नव्हता. तो माझा आणि माझे दिवंगत पती प्रकाश यांचा फोटो होता, ज्यामध्ये आम्ही दोघे स्टेजवर बसून हसत होतो. हा फोटो नेहमी प्रकाश यांच्या पाकिटात असायचा आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं पाकिट मला कधीच मिळालं नव्हतं. मी आश्चर्य आणि धक्क्याने भरलेल्या मनाने वकील साहेबांनी दिलेलं पाकिट उघडलं आणि त्यातील पत्र वाचू लागले. माझे अश्रू कागदावर पडून साई पसरत होती. पत्रात दादासाहेबांच्या हातचं लिखाण होतं, जे वाचताना असं वाटत होतं जणू ते माझ्या समोर बसून माझ्याशी बोलत आहेत. सावित्री, माझी बहीण आणि माझी मुलगी सई, जेव्हा तू हे पत्र वाचत असशील तेव्हा मी या जगाच्या त्रासापासून खूप दूर गेलेलो असेल. मी जाणतो की तू खूप चकित झाली असशील आणि तुझ्या मनात हजारो प्रश्न उठत असतील. मी तुला रस्त्यावरून का उचललं आणि माझी सगळी संपत्ती तुझ्या नावावर का केली? लोक म्हणायचे की मी खूप दयाळू आहे, खूप चांगला माणूस आहे, पण खरं तर हे आहे सावित्री की मी तुझा गुन्हेगार होतो. मी एक असा माणूस होतो जो पूर्ण आयुष्य आपल्या चुकीची भरपाई करत राहिला. तू नेहमी विचारायचीस ना की मी सईवर इतकं प्रेम का करतो, तर ऐक, तो रस्ते अपघात ज्यामध्ये तुझा पती प्रकाश यांचा जीव गेला तो माझ्यामुळे झाला होता. आणि खरं तर हे आहे की प्रकाश यांचा मृत्यू माझ्या गाडीला धडकल्यामुळे झाला नव्हता, उलट त्या रात्री मृत्यू माझ्यासाठी आला होता. एक सुसाट वेगाने येणारा ट्रक अनियंत्रित होऊन माझ्या गाडीला चिरडणार होता की तेवढ्यात अचानक माहित नाही कुठून प्रकाश आपली टॅक्सी घेऊन माझ्या आणि त्या ट्रकच्या मध्ये आला. त्यांनी माझे प्राण वाचवण्यासाठी आपली टॅक्सी ट्रकच्या समोर घातली. ट्रकने त्याच्या टॅक्सीचा पूर्ण चक्काचूर केला आणि तो देव माणूस माझं आयुष्य वाचून स्वतः मृत्यूच्या दारात निघून गेला. माझी गाडीही धडकली आणि मी बेशुद्ध झालो. मी कित्येक महिने हॉस्पिटलमध्ये जीवन आणि मृत्यूची झुंज देत होतो. जेव्हा मला होश आला आणि मी अपघाताविषयी विचारलं तेव्हा मला सांगण्यात आलं की ज्या टॅक्सी ड्रायव्हरने स्वतःच्या प्राणाची बाजी लावून मला वाचवलं त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मला प्रकाशाचं उरलेलं सामान दिलं, ज्यामध्ये हा फोटो होता. तो त्याच्या रक्ताने माखलेल्या पाकिटात मिळाला होता. मी त्याच वेळी हॉस्पिटलच्या खाटेवर पडून शपथ घेतली होती की ज्या माणसाने आपलं तारुण्य आणि आयुष्य माझ्या या म्हाताऱ्या जीवासाठी कुर्बान केलं, मी त्याच्या कुटुंबाला कधीही दुःखात राहू देणार नाही. मी त्याची पत्नी आणि मुलांना शोधून काढीन आणि माझं उरलेलं आयुष्य त्यांच्या सेवेत लावीन. जेव्हा मी ठीक झालो तेव्हा मी वेड्यासारखा हा फोटो घेऊन पूर्ण शहरात तुला शोधत फिरू लागलो. मी सगळ्यात आधी तुझ्या जुन्या घरी गेलो तर तिथे शेजाऱ्यांनी सांगितलं की प्रकाश गेल्यानंतर त्याच्या आईने सुनेला घरातून काढून दिला आहे.
हे ऐकून माझं मन तुटलं की माझ्यामुळे एक हस्तखेळतं घर उद्ध्वस्त झालं. मी माझी सगळी माणसं पूर्ण शहरात पसरवली की सावित्रीला शोधा. मी स्वतः रात्रभर गाडी घेऊन रस्त्यावर फिरायचो आणि प्रत्येक फुटपाथ प्रत्येक चौकात तुझा शोध घ्यायचो. आणि मग त्या एका थंडीच्या रात्री देवाने माझं ऐकलं आणि मी तुला त्या फुटपाथवर ओळखलं, जिथे तू थंडीने गारठत होतीस आणि तुझ्या मांडीवर प्रकाश याची निशाणी भुकेने रडत होती. मला असं वाटलं जणू प्रकाश वरून माझ्याकडे पाहत आहे आणि सांगत आहे की दादासाहेब, माझी अमानत सांभाळा. मी तुला त्या रात्री गाडीत बसवलं तेव्हा माझ्या मनात आलं की मी तुझ्या पाया पडून माफी मागावी आणि रडत रडत सांगून टाकावं की मीच तो कमनशिबी माणूस आहे ज्याच्यामुळे तुझं कुंकू पुसलं गेलं. पण मी घाबरलो होतो सावित्री. मला वाटलं की जर मी तुला खरं सांगितलं तर तुझा स्वाभिमान तुला माझी मदत घेण्यापासून रोखेल. तू कदाचित मला खुणी समजून माझ्या गाडीतून उतरून जाशील. म्हणूनच मी गप्प राहणंच योग्य समजलो आणि एक खोटं बोललो की मी फक्त माणुसकीच्या नात्याने मदत करत आहे. पण खरं तर हे होतं की हा कोणताही उपकार नव्हता. हे तर प्रकाश याचं कर्ज होतं जे मी फेडण्याचा प्रयत्न करत होतो. आज हे सगळं तुझं आणि सईचं हक्काचं आहे. मी सईला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न म्हणूनच पाहिलं होतं, कारण प्रकाशची इच्छा होती की त्याच्या मुलीने लोकांची सेवा करावी. मी फक्त त्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. मला माफ करशील सावित्री की मी ही गोष्ट इतकी वर्ष तुझ्यापासून लपवून ठेवली. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझा आणि प्रकाश याचा उपकृत राहिलो आहे. आणि आता जेव्हा मी जात आहे तेव्हा अशी आशा करतो की तू मला माफ करशील. पत्र संपलं तेव्हा खोलीत फक्त माझ्या आणि सईच्या रडण्याचा आवाज गुंजत होता. माझ्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते तर अभिमानाचे आणि कृतज्ञतेचे होते. सईने तो फोटो माझ्या हातातून घेतला आणि तो आपल्या छातीशी लावून ती ढसढसा रडू लागली. आज एक खूप मोठं सत्य समोर आलं होतं की माझी मुलगी एका सामान्य ड्रायव्हरची मुलगी नव्हती, तर एका अशा माणसाची मुलगी होती ज्याने स्वतःचा जीव देऊन माणुसकीचं सगळ्यात मोठं उदाहरण उभं केलं होतं. आणि दादासाहेब, ज्यांना मी फक्त एक चांगला मालक म्हणून ओळखत होते, ते खरं तर खूप सज्जन आणि प्रामाणिक माणूस निघाले. त्यांनी फक्त कोणाचं कर्ज फेडलं नव्हतं तर आमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. ते तर आम्हाला काही पैसे देऊन आमचं कर्ज पूर्ण करू शकले असते, पण त्यांनी आम्हाला आपल्या कुटुंबासारखं ठेवलं, आम्हाला इज्जत दिली आणि आम्हाला त्या पदावर पोहोचवलं जिथं पोहोचण्याचं आम्ही कधी स्वप्नही पाहिलं नव्हतं. नातेवाईकांचे ते टोमणे आणि गप्पा आता माझ्यासाठी काहीच मायने ठेवत नव्हत्या, कारण माझ्याकडे सत्याचा तो पुरावा होता जो जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा होता. मी खिडकीच्या बाहेर पाहिलं जिथे रात्रीचा अंधार पसरला होता, पण माझ्या मनात जणू प्रकाश भरून गेला होता. मी हात जोडून देवाकडे प्रार्थना केली की प्रकाश आणि दादासाहेब दोघांनाही आपल्या चरणाशी जागा दे. एकाने आम्हाला आयुष्य दिलं आणि दुसऱ्याने स्वतःचा जीव देऊन आमचं आयुष्य वाचवलं. आज मला माझ्या मुलीच्या डॉक्टर असण्यावर आधीपेक्षाही जास्त अभिमान वाटत होता, कारण तिचा पाया कोणाच्या उपकारावर नाही तर तिच्या वडिलांच्या बलिदानावर आणि दादासाहेबांच्या माणुसकीवर रचला गेला होता. मी सईचे आसू पुसले आणि तिला म्हणाले, बाळा, नेहमी मान वर करून जग. तू एका शूर वडिलांची मुलगी आहेस आणि एका महान माणसाची मानलेली मुलगी आहेस. हे घर, ही इज्जत आणि ही संपत्ती, हा सगळा तुझा हक्क आहे. हे स्वीकार आणि तुझ्या दोन्ही वडिलांचं नाव मोठं कर आणि नेहमी माणुसकीची साथ धरून ठेव. लक्षात ठेव सई, आयुष्यात कधीही आपल्या सत्यापासून पळू नकोस, मग ते सत्य कितीही जड का असेना, कारण सत्यच माणसाला मजबूत बनवतं आणि त्याला योग्य रस्त्यावर घेऊन जातं. आज तुला जे मिळालं आहे ती फक्त संपत्ती नाहीये तर बलिदानाचा वारसा आहे. याला नेहमी आपल्या मनात जपून ठेव. मित्रांनो, खरी माणुसकी आणि त्याग हाच सगळ्यात मोठा धर्म आहे. जे लोक स्वार्थाशिवाय इतरांना मदत करतात त्यांचे चांगले कर्म कधीही वाया जात नाहीत. नाती फक्त रक्ताची नसतात तर ती करुणा, जबाबदारी आणि भावनांनी बनतात. आणि जीवनात माफ करणं तसेच सत्याचा स्वीकार करणं माणसाला आतून मजबूत बनवतं. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की या जगात सगळ्यात मोठं नातं हे रक्ताचं नाही तर माणुसकीचं असतं. स्वतःच्या माणसांनी पाठ फिरवली तरी देव कोणाला ना कोणाला मदतीसाठी नक्की पाठवतो.
पण कोणाचे उपकार विसरू नयेत आणि स्वतःच्या कर्तव्यापासून कधी पळू नये. हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. जेव्हा आपण निस्वार्थ मनाने कुणाची मदत करतो तेव्हा ते चांगलं कर्म कधीही वाया जात नाही. माणूस निघून जातो पण त्याची चांगली कर्म आणि त्याची माणुसकी मागे सुवास म्हणून कायम दरवळत राहते. तर मित्रांनो, ही होती आजची आपली गोष्ट. या गोष्टीवरून एकच समजतं की वेळ बदलायला वेळ लागत नाही, पण वाईट काळात जी माणसं साथ सोडतात त्यांना चांगल्या काळात सोबत राहण्याचा कोणताही अधिकार नसतो. आपल्या सख्ख्या माणसांनी सावित्रीला नाकारलं, पण एका अनोळखी आजोबांनी तिला पोटच्या मुलीसारखं सांभाळलं. या देव माणसाबद्दल आणि प्रकाशच्या बलिदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. अशाच साध्या, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या सत्य कथा ऐकण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एक सुंदर गोष्ट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.